महाराष्ट्र कला व सांस्कृतिक संघ कुरुंदवाड यांच्या वतीनं महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित बिनदाती खोंडाच्या करतोडीची भव्य स्पर्धा तसेच कुरुंदवाड भूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि ग्रामीण क्रीडा परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून प्रचंड प्रतिसाद दिला। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, युवा नेते अजय पाटील यड्रावकर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, API संतोष माने, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, नगराध्यक्ष मनीषा डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, इतिहास संशोधक शशिकांत पाटील, ॲडव्होकेट धैर्यशील सुतार आणि बैलगाडा मालक धनपाल पोमाजे यांना कुरुंदवाड भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। करतोडीच्या स्पर्धेत जिल्हाभरातील तब्बल 75 खोंडांनी सहभाग घेतला। अत्यंत उत्कंठावर्धक आणि रोमांचक झालेल्या या स्पर्धेत हर्षद ढाले यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख 25,000 रुपये व चांदीची गदा मिळवली। तुषार कोळेकर यांनी द्वितीय क्रमांकासह रोख 15,000 व ढाल, राकेश नंदगाव यांनी तृतीय क्रमांकासह रोख 10,000 व ढाल, तर गिरीश कोळी शिरोळ यांनी चतुर्थ क्रमांकासह 5,000 रुपये व ढाल प्राप्त केली। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दादासू पाटील, बाळासू दिवटे, रमेश भुजुगडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन हलगी सम्राट राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, संतोष शहा, जितेंद्र साळुंखे, साताप्पा बागडी, ND पाटील, रियाज शेख, अमित आवळे, राजू बेले, विजयकुमार माने, महावीर आवळे, सुरेश हलवाई, शब्बीर बागवान आदींनी केलं। कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन रणजित आवळे यांनी केलं, तर डॉ. सुनील चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।